तर सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये सध्या अंतर्गत कलह निर्माण झाला असून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। या नाराजीचा परिणाम म्हणून भाजपच्या सोलापूर शहर कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू झालं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 4 माजी आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। त्यात मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचा समावेश आहे। त्याचबरोबर दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप मानेही यांनी दिवाळीनंतर भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली। दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होताच दक्षिण सोलापूरमधील भाजप कार्यकर्त्यात तीव्र संताप उसळला। हे आंदोलन भाजपच्या अंतर्गत नाराजीचा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा मोठा संकेत मानला जातो। उद्या जिल्हा परिषद निवडणुकीला आपण जर जनतेच्या दारात गेलो तर जनता समोरून आपल्याला की तुम्ही तुमच्या पक्षामध्ये कलंकित भ्रष्टाचारी लोकांना कसे काय घेतात अशी भूमिका आपल्या कार्यकर्त्यांना मांडू नये म्हणून कार्यकर्ते या ठिकाणी सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या ठिकाणी नम्रतापूर्वक विनंती करायला बसलेले आहेत। पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की माननीय प्रदेश अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री यांच्या समवेत या सगळ्या गोष्टींची चर्चा होऊनच हे निर्णय होत असतात। त्यामुळे शहराचा याच्यामध्ये फार मोठा सहभाग नसतो, कारण जेव्हा अशा मोठ्या नेत्यांचे प्रवेश पार्टी करत असते तेव्हा पार्टीने काहीतरी त्याचा हिताचा विचार केला असेल, पार्टीने या संदर्भामध्ये काहीतरी बेरजेचं राजकारण केलेलं असेल आणि या संदर्भामध्ये माननीय बापूंची पण माझी या विषयावरती चर्चा झालेली आहे, माननीय पालकमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे, प्रदेशाध्यक्षांची चर्चा झालेली आहे आणि प्रदेशाध्यक्षांनी बापूंची चर्चा करून या बाबतीमध्ये ते नक्की निर्णय घेतील। हे जे कार्यकर्त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे, जे येणाऱ्या नेत्यांच्या विरोधामध्ये हे जे निवेदन दिलेलं आहे त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत, पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन।